आपण सध्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या तळावरती आहोत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी तुलसीदास बाबा आपल्याबरोबर आहेत। आपण पाहू शकतो की जवळपास 132 ज्या माळा आहेत ती त्यांनी गळ्यामध्ये घातल्यात। तब्बल 5 किलो जे वजन आहे त्या यामध्ये आहे। त्या आळंदीपासून हे वारी करतायत। आपल्याबरोबर तुलसीदास महाराज आहेत। महाराज काय सांगाल, किती माळा आहेत, किती वजन आहे, किती दिवसापासून वारी आहे? वारीला म्हणजे 25-30 वर्षाच्या पुढे झाले। तशी अगोदरच होती पण तिकडे पैठणची करीत होतो, नंतर इकडे माऊलीची इकडे करतो। आता इतक्या माळा घालण्याचं मागचं काय नेमकं कारण काय? आता देवाने घातल्या भरपूर माळा, साधू संतांनी घातल्या, तसे प्रमाण आहेत। काही तुळशी माळा घालून कंठी उभा विठेवरी, अवलोकोनी पुंडलिका दृष्टी असे भीमातटी पंढरी, करकटावरी तुळशीच्या माळा, ऐशी रूप डोळा दावे हरी, तुकाराम महाराजाचा अभंग आहे। आणि साधू संतांनी पण घातल्यात। काय वाटतंय, समजा ह्या वारीमध्ये पायी चालताय, इतकं वजन माळाचं आहे, काय त्याचा त्रास होतोय? काय त्रास नाही, त्रास असल्यावर कशाला घालणार? 24 तास असेच असतात। 24 तास अंगावरती माळा अशाच कंटिन्यू असतात। हां, काय भक्तांसाठी काय एखादा अभंग वगैरे काय? अभंग आता सांगितलं एक प्रमाण, आता तुम्हाला अजून एखादं तुलसी माला बहुत चरावे, हरिजी का गुण निर्मल गावे, तिनसो हम करो सलामो जामुख बैठा या राम। आपण पाहतोय की या ठिकाणी या महाराजांची तुळशीदास म्हणून अशी ओळख जी आहे ती त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये ज्या माळा घातल्यात त्यामुळे त्यांना तुलसीदास असं देखील यावेळी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांकडून संबोधलं जात आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, मंडीशेगाव, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।